सन्मान होतोय धनंजय शिवलकर, मंदार संगरे, राम अहिल्या आदिची कृपा, दोन्ही संघाच्या कप्तानी या ठिकाणी व्यासपीठावर दोघांचाही सन्मान होतोय. खूप चांगलं. हे 9-1 काढून ठेवा, आपण हार देतो ना. आमच्या नाकाबाईचे भाग्येश मयकर यांनी देखील व्यासपीठावर धनंजय शिवलकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. धनंजय शिवलकर, परेश शेठ सावंत यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. मी राम अहिल्या अध्यक्ष कृपा संघाचे कप्तान मंदार संगरे यांना विनंती करू त्यांनी देखील व्यासपीठावर यायचे, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. या 4 दिवसाच्या क्रिकेट सामन्यांसाठी ज्यांनी हातभार लावले, ज्यांचं सहकार्य लाभलं, त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी नाकाबॉईज तर्फे आभार मानतो. आणि प्रमुख सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. ज्यांनी स्कोररचं काम पाहिलं ते तेजस शेटे यांचा देखील सन्मान होतोय. तेजस शेटे टीमची नावं असतात सूरज शेट्टी यांच्याकडून, सूरज शेटे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. मसोबा टीम मयकरवाडी, धनंजय शिवलकर, अभिजित शिवलकर, अनिकेत मोरे, विनय खापरे, सिद्धू मयेकर, राजू मोरे, शुभम मोरे, राज पिलणकर आणि दिगू मयेकर यांनी आपली मेडल घ्यायचीत. मी आता जी नावं घेतलीत, मसोबा मयकरवाडी, धनंजय शिवलकर, अजय मयेकर, अजय शेठ मयेकर यांनी देखील व्यासपीठावर यायचे. अजय शेठ मयेकर, मसोबा मयकरवाडी, धनंजय शिवलकर, अभिजित शिवलकर, अनिकेत मोरे, विनय खापरे, सिद्धू मयेकर, राजू मोरे, शुभम मोरे, राज बिलणकर, दिगू मयेकर. वैभव कांबळे यांनी देखील व्यासपीठावर येते. वैभव कांबळे, दीपराज शिंदे, वैभव कांबळे. या स्पर्धेमध्ये 2 खेळाडू आपल्याला आयकॉनच्या स्वरूपात पाहायला मिळाले. एक चमकदार कामगिरी त्यांनी या ठिकाणी केली होती. ईशान आडिवरेकर आणि सोहम भाटकर यांनी देखील आपलं मेडल घ्यायचं आहे. ईशान आडिवरेकर, सोहम भाटकर 2 आयडॉल खेळाडू होते. चला मसोबा मयकरवाडी, धनंजय शिवलकर यांनी आपलं मेडल स्वीकारायचंय. धनंजय शिवलकर, त्याच पाठोपाठ अभिजित शिवलकर, अनिकेत मोरे, त्यानंतर येतील त्या बरोबरीतील ते विनय खापरे, सर्वांना मिळेल. पूजा सेल्स यांच्या वतीने हे सर्व मेडल्स
बहाल करण्यात आहेत. क्रिया सेलचे प्रोपरायटर आपले मित्र दीपराज शिंदे यांच्या वतीने ही दिलेली आहेत. विनय खापरे, अनिकेत मोरे, विनय खापरे, सिद्धू मयेकर, राजू मोरे, राजू मोरे गेले. राज दिगवून गेला. विजय दिग्विजय मयेकर चनाडी आणि ज्यांनी हे मैदान गाजवलं, आयकॉन खेळाडू ज्यांनी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आपलं नाव कमावलंय, ते ईशान आडिवरेकर यांना देखील या ठिकाणी मेडल देऊन त्यांचा सन्मान होतोय. खूप नाव लौकिक केले त्यांनी ईशान आडिवरेकर यांनी. त्या परवडत आहेत शुभम मोरे, अभि शिवलकर, सोहम भाटकर, चालेल ना. सोहम भाटकर गेला. सोहम भाटकर आहेत का? ठीक आहे. आता शिरगाव नाव काय त्याचं? राम अहिल्या आदित्य कृपा शिरगाव. कॅप्टन आहेत मंदार सनगरे, अफान, त्याच पडपट अमान, राम अहिल्या शिरगाव. पटापट इथे मंदार सनगरे, त्या पडपट येत आहेत अफान, अफानच्या पडपट येत आहेत ते अमान, जासिम कुठे त्यांनी आपलं मेडल घ्यायचंय. जासिम, ऋषभ, जासिम, त्याच पडवडीतील ते ऋषभ, सोबत आहे ना. शुभम त्या पडवट येथील ते शुभम, आणखीन एक दमदार खेळाडू साहिल, निलेश, आणि त्या पाठोपाठ येत आहेत ते प्रथमेश चला आता नाही मेडल अंतिम सामन्यात ज्यांनी चमकदार कामगिरी केली अशा खेळाडूंचा या ठिकाणी सन्मान होतोय. सेमीफायनल घेऊन दुसऱ्या सेमीफायनल मध्ये
ते म्हणजे साहिल बाणे. साहिल बाणे यांना सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान होतोय. साहिल बाणे, साहिल बाणे कुठे असतील तर त्यांनी आपलाच पुरस्कार घ्यायचा आहे. साहिल बाणे या सामन्यात 2 विकेट घेऊन पुढील संघाचा स्कोर थांबून ठेवला होता. ते म्हणजे साहिल बाणे. खूप चमकदार गोलंदाजी केली होती साहिल बाणे यांनी. त्यांना सामनावीराचा पुरस्कार देतोय साहिल बाणे. नाकाबळीचे नाही सामनावीर हा. त्या पाठोपाठ उत्कृष्ट गोलंदाज मी परेश सावंत यांना विनंती करतोय सामनावीरचं पारितोषिक द्यायचंय. त्या पाठोपाठ उत्कृष्ट गोलंदाज सोहम भाटकर. उत्कृष्ट गोलंदाज सोहम भाटकर कुठे असतील तरी आपलं ठीक आहे. सोहमचं परवानगी ईशान घेतोय परेश कुमटेकर यांच्या हस्ते हा सन्मान देतो आपण. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज अफान बांगी. उत्कृष्ट फलंदाज अफान बांगी. आपले शिरगावचे फलंदाज, आपले शिरगावचे उपसरपंच मिलिंद उर्फ दादाशेठ बाणे यांच्या हस्ते हा सन्मान केला जातो. अफान बांगी यांचा. उत्कृष्ट फलंदाज अफान बांगी. नाही ते जाऊ दे, हे जाऊ दे. त्या पाठोपाठ उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांना पुरस्कार मिळतोय किंवा ज्यांनी आपला चषक पटकावलाय ते आहेत अभिषेक शिवलकर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अभिषेक शिवलकर आणि पारितोषिक देखील ते आमचे सुरेश शेटे. अभिषेक शिवलकर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अभिषेक शिवलकर. सिद्धीची मोबाईल दिवंगत दिवंगत दीपराज कांबळेच्या स्मरणार्थ आहे ती ट्रॉफी. ही आता सगळ्या ज्या 4 ट्रॉफी आपण दिल्या होत्या त्या दिवंगत दीपराज कांबळे यांच्या स्मरणार्थ आनंद स्पोर्ट शिरगाव यांच्यातर्फे देण्यात आल्या होत्या. आणि या स्पर्धेचं खास पारितोषिक मालिकावीर. आणि या मालिकावीरला डायमंड मोबाईल शॉपी यांचे मालक आमचे सिद्धीशेठ शेटे यांच्याकडून एक अँड्रॉइड मोबाईल जाहीर करण्यात आला होता. त्या अँड्रॉइड मोबाईलसह एक आकर्षक ट्रॉफी जी जाते मालिकावीर म्हणून ईशान आडूरकर. मी विनंती करतोय प्रतीक कांबळे, अनिकेत कांबळे. बाबू वगैरे संजय सागरे आनंद स्पोर्टचे. आनंद स्पोर्टचे आगरे. कमिटी सदस्य आनंद स्पोर्ट्सचे कमिटी सदस्य कमिटी सदस्य. यानंतर येथील ते या स्पर्धेचे उपविजेते म्हसोबा मयकरवाडी. रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक चषक या ठिकाणी देण्यात येते. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की सर्वांनी पुढे जाऊन त्यांना हे आकर्षक स्पर्धेची द्यायचं आहे. शिस्तबद्ध संघ
सगळे दे त्यांच्या हातात दे परेश सावंत हातात द्या. परेश सावंत, परेश कुमटेकर, मिलिंद बाणे, पप्पू शिवलकर, दीपराज शिंदे, त्रिभुवनंद शेटे, मिलिंद बाणे, सचिन संगरे, बंधू वाटकर आदींचे असे या ठिकाणी उपयोगिता संघ आपलं पारितोषिक आणि आपला चषक स्वीकारतोय. या स्पर्धेचा मानकरी ठरला तो संघ राम अहिल्या आदिची कृपा. रोख रक्कम 45,000 आणि आकर्षक चषक या ठिकाणी मिळतोय राम अहिल्या आदिची कृपा या संघाला. मी या संघाच्या सर्व सदस्यांना विनंती करतो पुढे यायचे आणि संघाचे संघ मालक मयूर शेटे यांनी देखील पुढे यायचे आणि आपलं पारितोषिक स्वीकारायचंय. या ठिकाणी आपण सर्वजण या स्पर्धांसाठी उपस्थित राहिलात. तसेच आमचे मान्यवर प्रमुख पदाधिकारी असतील, मान्यवर असतील, हे देखील या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले. त्या सर्वांचे मी नाकाबाईच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि या बक्षीस समारंभाचा कार्यक्रम संपतोय. तत्पूर्वी अजून एक पारितोषिक शिल्लक आहे. तर शिस्तबद्ध संघ शेट्टी यांच्या स्मरणार्थ कैलासवासी राजेश शेटे यांच्या स्मरणार्थ अजय मयेकर यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात येणार आहे. शिस्तबद्ध संघ म्हणून महापुरुष फगरोटार सचिन संगरे महापुरुष फगरोटार यांचं शिस्तबद्ध संघ म्हणून पारितोषिक ते स्वीकारतील. आणि या ठिकाणी पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपलाय. आपण सर्वांनी सहकार्य केलं, असं सहकार्य यापुढेही राहो अशी विनंती करतो, आशा व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना उद्या आजपासून होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.